चमचमीत आणि अशी झटपट चवळीची भाजी कशी बनवायची तुमच्यासोबत शेअर करतेच. पण 2 दिवसापासून आहे ना माझी पूजेची फुलं संपलेली. मग काय ऑनलाईन ही 2 रंगांची शेवंतीची फुलं मागवली. आज गुरुवार असल्यामुळे पिवळी फुलं देवांना वाहिली. मस्त अशी देवपूजा करून घेतली. आणि हे जे धूप आहे ते मी घरीच बनवलेलं आहे. त्याचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन नक्की बघा. चला आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. ही छोटी चवळी आहे ती रात्रभर मी पाण्यामध्ये भिजवून सकाळी 2 कुकरला शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. फोडणीसाठी इथं तेल घेतलं, तेलामध्ये थोडंसं जिरी, मोहरी, हिंग टाकलं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट टाकायचं आहे, हळद, धना पावडर, गरम मसाला टाकायचा आहे. छान मसाले परतून घ्यायचे. मसाले चांगले शिजावे, जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं. आणि बघा छान असं तेल सुटलं जातं. नंतर त्याच्यामध्ये हे हिरवं वाटण टाकायचं आहे. हे हिरवं वाटण मी खोबरं, लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर यांपासून बनवलं होतं. ह्या मसाल्याला छान तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा आणि चांगला स्मॅश होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी, मीठ आणि असं झाकण ठेवून एक छान वाफ काढायची आणि मस्त आपला टोमॅटोसुद्धा शिजला जातो. आणि आता याच्यामध्ये आपल्याला उकडून घेतलेली मटकी टाकून घ्यायची आहे. आता या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर टाकून आपली मस्त अशी ही चमचमीत चवळीची भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि काल आहे ना गावावरून येताना लसूण आणलेला होता आणि तो लसूणच मला स्वच्छ करून ठेवायचा होता. याच्यामध्ये 2 जुडी हा घरचा लसूण आहे. रोज रोज याचा कचरा पडू नये म्हणून मी एका टोकरीमध्ये लसूण सेपरेट करून घेत आहेत. आणि उरलेला एक जुडा जो आहे तो मी असा गॅलरीमध्ये लटकून ठेवणार आहे, म्हणजे तो छान टिकून राहतो. घरातली पटापट सगळी कामं उरकून घेतली आणि आज मी चालली होती माझ्या मम्मीकडे. माझ्या मम्मीला जवळच राहते त्याच्यामुळे रिक्षाने चाललेली. आणि आज मला उन्हाने आणि ह्या ट्रॅफिकने खूप वैताग आणला होता. मग काय घरी गेली, मस्त जेवली आणि रिटर्न आल्यानंतर ना खूप मला लस्सी पिण्याची इच्छा झाली. मग काय मस्त अशी लस्सी पिली आणि खूप झोप येत होती. मग झोप जाण्यासाठी मी मस्त असा कडक चहा बनवला. असा होता दिवस.